नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये सुधा मूर्ती यांच्या सल्ल्यानुसार मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपल्या मुलींच्या भविष्याची चिंता प्रत्येक आईवडिलांना असते. काही ठराविक वयामध्ये मुलांच्या आयुष्यात चुकीच्या गोष्टी घडू शकतात. चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून त्यांना वाचवायचे असेल आणि आयुष्यात यशस्वी करायचे असेल तर त्यांच्या लहान छान गोष्टींवर लक्ष ठेवायला हवे आणि त्यांना याबाबत जागरूक करायला पण हवेच. त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊया. मुलींचा जन्म झाल्यानंतर पालकांना नेहमीच तिच्या भविष्याची चिंता असते. आज मुली अनेक गोष्टीत पुढे गेल्या आहेत, त्यामुळे तिला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देण्यासाठी नक्की आईवडिलांनी तिच्याशी कसे वागावे आणि तिला कसे प्रोत्साहन द्यावे याबाबत सामाजिक कार्यकर्ता सुधा मूर्ती यांनी खूपच प्रोत्साहनात्मक टिप्स दिल्या आहेत. या लेखात सांगितलेल्या गोष्टी वाचून तुम्ही तुमच्या मुलींना अधिक प्रोत्साहित करू शकता. तुमची मुलगी आत्मविश्वासू असावी असं वाटत असेल तर ती सगळ्यांपेक्षा कशी वेगळी आहे याची जाणीव करून देणाऱ्या गोष्टी तिला नक्की सांगाव्या आणि ती इतरांपेक्षा नक्की काय वेगळं करू शकते यासाठी तिला नेहमी पालकांनी प्रोत्साहित करावे. दुसऱ्यांशी तुलना न करता ती काय चांगलं करू शकते यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलांना आपल्यामध्ये काय क्षमता आहे याची जाणीव होणे अत्यंत गरजेचे आहे आणि मुलींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिच्यासह आपण काम करणे गरजेचे आहे. तिला प्रोत्साहित करून कोणते काम कसे करावे आणि प्रत्येक काम करण्याची तिच्यात क्षमता आहे हे तिला समजावून घ्यावे. आयुष्यात तिने मनात आणलं तर ती काहीही करू शकते हा आत्मविश्वास तिला द्यावा. आपली मुलगी जे करत आहे तो मार्ग योग्य आहे की नाही हे जाणून आपल्या मुलांकडून आपल्याला आशा आहे की ती चांगलं करू शकते हा आत्मविश्वास पालकांनी तिला नक्की द्यावा. पण कोणत्या गोष्टींसाठी तिला प्रोत्साहित करायला हवे हे पालकांनी समजून घ्यायला हवे. मुलींना त्यांच्या आवडीमध्ये साथ द्यावी. काही मुलींना आत्मविश्वास नसल्याने नव्या गोष्टी करू शकत नाहीत, पण त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टीत पुढे जायला घाबरतात. पण कोणत्याही नव्या गोष्टी करण्यापासून त्यांना नकार देऊ नका, कारण तर मुली काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांना हिंमत देत त्यांच्यासह पालकांनी सशक्तपणे उभे राहावे आणि प्रोत्साहन करावे. आपल्या लाडक्या मुलीला मेहनतीचे महत्त्व माहीत असणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, तर त्यासाठी कष्ट आणि स्मार्ट वर्क करणे गरजेचे आहे हे तिला वेळोवेळी समजावून सांगावे. मेहनतीचे फळ मिळतेच हे त्यांच्या मनावर बिंबवावे. तसंच तुम्हाला जिथे वाटतंय की तिचा आत्मविश्वास कमी होतोय तिथे तिच्या खांद्याला खांदा लावून उभे राहावे. आजकाल मुलांना कोण काय म्हटले यांची जास्त चिंता असते, मात्र आई वडील म्हणून तिच्या पाठीशी उभं राहून लोक काय म्हणतील याचा विचार न करता भविष्यासाठी काय योग्य आहे याचा विचार करण्यासाठी तिला प्रोत्साहित करावे. पूर्ण मन लावून काम करावे, ज्यातून यश मिळेलच हा विश्वास द्यावा आणि तुमच्याबद्दल कोण काय बोलतं याचा विचार न करता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण मात्र त्यांना द्यावी. अशाच नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.